नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत हर्मिटेज कॉम्प्लेक्स मीरा रोड येथे. कॉम्प्लेक्स असला तरी आम्ही सगळे सुटसुटीत उभे आहोत. सगळ्या इकडे महिला आलेल्या आहेत. त्यांना तास थांबू नको आणि सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम 3:30. आपण ज्या हर्मिटेज कॉम्प्लेक्स मध्ये आज आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहेत. इकडच्या लोकांविषयी कॉम्प्लेक्स विषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी लीना दीपक सूर्यवंशी. आम्हाला या तुमच्या कॉम्प्लेक्स विषयी माहिती सांगा. आमचं कॉम्प्लेक्स 10 वर्षापूर्वी तयार झालेला आहे आणि इथे सगळ्या जातीचे धर्माचे लोक इथे एकत्र आम्ही राहतो. इथे सगळे सण उत्सव आम्ही खूप आनंदाने एकत्र येऊन साजरे करतो. आणि ही लोक कशी आहेत इकडची? सगळे एकत्र असतात. सगळी माणसं खूप कोऑपरेटिव्ह आहेत. सगळ्या उत्सवांमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये सहभागी होत असतात. सगळा फुल टाइमपास चाललेला असतो दिवसभर. अगदी धमाल चालू असते. हो की नाही? स्विमिंग पूल वगैरे आहेच तुमच्या इथे? हो की नाही? सगळेच आहेत. आमच्याकडे क्लब हाऊस आहे. या सगळ्याचा वापर आम्ही सगळेजण अगदी आनंदाने आणि मजेत पत्ते बित्ते खेळायला. हो हो. टेबल टेनिस वगैरे. अगदी टेबल टेनिस सुद्धा. ठीक आहे. यांची माहिती दिली धन्यवाद त्याबद्दल. Thank चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती? त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला हा काढून देणार आहे. काय नाव तुझं? विश्वास अनिल साळवी. विश्वास, कितवीत आहेस तू? 7th मध्ये आहेस. तुला शाळा आवडते का रे? खरंच विश्वास असा ठेवू मी तुझ्यावर की तुला शाळा आवडते. तुझ्याकडे बघून वाटत नाही पण खेळायला जास्त आवडतं ना? हा मग टोकन्स काढून देशील याच्यातली? हा एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 6. दुसरा क्रमांक आहे 10. आणि तिसरा क्रमांक आहे 23. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे खेळाच्या आधी गप्पा मारूया थोड्या. नमस्कार. तुमचं नाव सांगा. उजमबेन पटेल. तुम्ही काय करता? आम्ही आता तो रिटायरमेंट आहे, घरीच आहे. अच्छा, मग आधी जॉब वगैरे करायचा? हो. काय प्रकारचा जॉब करायचा? सेमी असेंब्लीमध्ये होती. जोगेश्वरीला नोकरी करत होती. अच्छा, पण तुम्ही राहायला आधीपासून इथेच मीरा रोडला? ना 10 महिना झाले. अच्छा, आत्ताच आला तिथे? आता. मग आधी कुठे राहायचा? जोगेश्वरीच राहायचे. जोगेश्वरीला राहायचा? हो. मग रिटायर झाल्यावर? रिटायर झाल्यावर येते आहे मीरा रोड. मीरा रोड. कसं काय वाटतं मीरा रोड मध्ये? बरं वाटते. बरं आहे. हो. जोगेश्वरी एवढं चांगलं नाही? नाही, शाळेमध्ये होते ना. अच्छा, आता बिल्डिंग मध्ये? आता बिल्डिंग मध्ये आहे. हो ना? 4थ्या माळावर. 4थ्या माळ्यावर. मस्त वाटतं की नाही खाली बघायला? ओके. इथे आता राऊंड खेळायची. तुम्हाला ऑल द बेस्ट. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मीना नेवसे. तुम्ही काय करता? घरी असते. घरी असं. मग आम्हाला तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत सांगा. काही नाही, असं काही नाही. घरीच असतं दिवसभर. घरामध्येच टाइमपास. काय काय टाइमपास होतो घरामध्ये? घर काम, टीव्ही. हा, भरपूर टीव्ही बघता हो की नाही? गप्पा मारायला आवडतात? गप्पा मारायला आवडतो. आणि या कॉम्प्लेक्स मध्ये काय टाइमपास करता सांगा. तेच गप्पा मारणं, दुसरं काय करणार? गप्पा मार. मग काम कोण करतं? काम करून. काम करून? मला वाटतं काम नाहीच करायची. असं कसं? असं काम करावी लागणार हो की नाही? मग जेवण बनवायला वगैरे आवडतं तुम्हाला? गप्पा मारता मारता रेसिपी वगैरे एक्सचेंज करायची. ढोकळा बनवायचा असेल तर त्यांना फोन करायचं वगैरे हो की नाही? इथे राऊंड खेळायचे. तुम्हाला ऑल द बेस्ट. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. श्रिया श्रीपाद दांडेकर. तुम्ही काय करता? मी आता हाऊसवाईफच आहे. हा, मला तुमच्याविषयी सांगा. तुम्ही काय काय आवडतं तुम्हाला करायला? ड्रॉइंग आणि इंटिरियर करायला आवडतं. अच्छा. पण मग तुमचा बिझनेस वगैरे आहे? जॉब इंटिरियर? नाही, आता 1च महिना झाला जॉब सोडून. पहिला मी अकाउंटचं काम करत होते. अच्छा, पण इंटिरियर म्हणजे हाऊस म्हणून करता? हा, हाऊस म्हणून. पण कोर्स वगैरे नाही केला? कोर्स नाही, घरातलं सगळं. सोफा इथे हलवायचा थोडं, झाड बीड थोडं. हा, आणि काय काय करता? आणि काय घरात कुकिंग. हा, त्याच्यामध्ये पण इंटिरियर थोडं चांगलं दिसलं पाहिजे. सगळं दिसलं हवंय हो की नाही? हो. आणि मग कुकिंग मध्ये काय आवडतं करायला?
कुकिंग मध्ये चायनीज थाय बस एवढं आवडतं. चायनीज थाय तिकड वरचं आवडतं वरचं सगळं. आवडतं. डोळे बारीक होती ना जास्त चायनीज खाऊन नाही आता? नाही नाही हो होतात खरंच डोळे. हो? हो चायनीज म्हणजे झालेत खाल्ले म्हणून मी जास्त चायनीज खातो ना म्हणून डोळे बारीक ओके, झालेत माझे. ओके. तुम्ही खाऊ नका जास्त. ओके ठीक आहे. इथे राऊंड खेळायचे की नाही? हो ऑल द बेस्ट तुझ्यासाठी. थँक्यू. गप्पा मारून झाला. आता वेळ आहे पहिले फेरीची म्हणजे अंदाजे कितीची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार. मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्याताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार श्रियाताई, मग उज्जमताई आणि मग मीनाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे कप सेट. बोन चायनाच्या ह्या कप सेटमध्ये 6 कप आणि 6 बशा आहेत. या कप बशा मायक्रोवेव्ह आणि डिश वॉशर सेफ आहेत. प्रॉडक्ट तयार, श्रियाताई तयार. हे घ्या 3 आकडे वापरा. याची किंमत सांगा. किती किंमत आहे? 569. 569. 569 बरोबर वाटते? मग किती पाहिजे? 400 आणि 450. तुम्हाला काय करायचंय? मलाही फिक्स ठेवायचे. हीच फिक्स ठेवायचे. चला फिक्स करूया. 569 ए 569 569 3. आता उज्जमताई हे घ्या 3 आकडे वापरा. त्याची किंमत किती किंमत आहे? 473. 473. 473 बरोबर वाटते? 473. हा सगळ्यांना नक्की? तुम्हाला काय करायचं? हीच ठेवायची आहे. हो. फिक्स करूया. 473 ए 473 473. 3. आता मीनाताई हे घ्या 3 आकडे वापरा. याची किंमत सांगा. किती किंमत आहे? 850. 850. 850 बरोबर वाटते? नाही काहीच नाही. मग काय वाटतं बरोबर? 400 339 399 आणि बाकीच्या 400. 500च्या वरती नकोच. नको अजिबात नको. ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची. ठेवायची. मग चला फ्रीज करूया. 850 ए 850 850. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. श्रियाताईंनी किंमत सांगितली 569 रुपये. उज्जमताईंनी किंमत सांगितली 473 रुपये आणि मीनाताईंनी किंमत सांगितली 850 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे 795 रुपये. त्यामुळे विजेते आहेत मीनाताई. हा घ्या तुमचा कप सेट. सांगा कसं वाटतंय? कप बशा मिळाल्या तुम्हाला? आनंद वाटतो. भरपूर आनंद आला की नाही? हो. हा मागच्यांचं बघा. आता एकदा चहा बिहा प्यायला बोलवा. आता ते बोलवणार ना? बोलवणार ना? मला नाही बोलवणार ना? आणि बोलवणार ना? मला पण बोलवणार. ठीक आहे. आम्हाला सगळ्यांना बोलवा. आत्ताच येतो आम्ही. पण चालेल, चालेल. आपल्याला राऊंड खेळायची त्यानंतर जाऊया. हा पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्यासाठी. एक प्रश्न विचारणार. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, लाल रंगाची हिरवी भाकरी मैत्रिणीने हातावरच थापली असं काय आहे? उत्तर आठवून ठेवा. एपिसोडच्या शेवटी विचारणार.